पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नी हल्लाबोल, दूषित पाणी पुरवठ्यावर नगरसेवक आक्रमक। पेण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात जोरदार हल्लाबोल केला। गळ्यात निषेधाच्या पाट्या घालून नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत पाणी प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली। नगरसेवक संतोष शृंगारपुरे, नगरसेवक भूषण कडू, संजय म्हात्रे, सद्दाम भोईर, नगरसेविका सुजाता डाकी यांनी नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप केला। हे पाणी पिण्यास तर अयोग्य आहेच, शिवाय दैनंदिन वापरासाठीही योग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। नगरसेवकांनी पालिका प्रशासनावर केवळ आश्वासनांची खैरात करून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप करत शहरातील रस्ते, गटारे आणि पाणी पुरवठा या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले। लवकरात लवकर पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास पेण नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। हेटवणं प्राधिकरण जो पाणी सोडतं तो प्रत्येक पत्रव्यवहार करतो नगरपालिका परिषदेला की बाबा यावेळी आम्ही पाणी सोडणार नाही, त्यामुळे तुमची पाण्याची सोय तुम्ही करा। परंतु नगर परिषद ही याच्यावर कानाडोळा करत आली आहे आणि हे आजवर तेच आहे। आताही त्यांनी शेवटचा पेपर दिले त्यांनी की बाबा आम्ही पुढच्या डिसेंबर पासून पाणी सोडणार नाही, आमचा कालव्याचं काम चालू आहे, बंदिस्त पाईपलाईन चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही पाणी सोडू शकत नाही, त्यामुळे तुमची पर्यायी व्यवस्था चालू करा। परंतु आताही तेच विषय मिळाला की आपण आंबेगाव धरणाचं पाणी घेतोय, हे करतोय ते करतोय, ही योजना आणतोय, 150 कोटी आपण संपवतोय, परंतु ती 2 वर्षापूर्वीची योजना आहे। प्रशासन काळात झालेला ठराव आहे, जो ठराव अजूनपर्यंत पूर्ण नाहीये। म्हणजे प्रशासन याच्यामध्ये हलगर्जीपणा करत आहे, कारण की पेण सारख्या ठिकाणी चहा सारखा पाणी मिळतोय ही खेदाची बाब आहे। आज पेण नगर परिषदेमध्ये जनरल बोर्ड होतं, त्याच्यामध्ये जे काही विषय दिलेले होते त्या विषयामध्ये आता पेणच्या जनतेला आता आपण चॉकलेटी पाणी प्यायला देतोय, त्या संदर्भात आम्ही विषयामध्ये तिथे मागणी केली की काही करून हे पाणी जे आहे हे पाणी कुठल्याही परिस्थितीत स्वच्छ मिळण्यासाठी तुमच्या उपाययोजना काय आहेत। त्यांनी जे काय सांगितलं ते आम्हाला काही पटलं नाही, कारण बरेच वर्ष ती स्कीमचं काय त्यांचं सँक्शन चालू आहे, राज्य स्तरावर चाललेलं आहे। पण आम्ही त्याच्यामध्ये सूचना केली होती की बाबा तुम्ही आता आंबेगाव धरणावरनं पाईपलाईन अर्जंट टाका आणि लोकांना पुरेसं पाणी द्या। सध्या तुम्हाला ते देणं गरजेचं आहे, कारण आज पाणी जे येतंय ते संपूर्ण खराब आहे, ते लोकांची रोगराई झालेली आहे सगळीकडे। आज लोकांना रोगराईमध्ये राहायला लागते पाण्याच्या विना, ही परिस्थिती आता आहे। त्याच्यावरनं आम्ही आज आवाज उठवला होता। त्या आवाजामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला जनतेची बाजू सांगायची होती आणि पिण्याचं पाणी किती महत्वाचं आहे हे आम्ही आज तिथे महत्त्वाचं सांगितलं। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।